बिग बॉस मराठीच्या घरात कधी काय होईल सांगता येत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आता काय होईल याची मला उत्सुकता वाढलेली आहे कारण संकेत पाठक बिग बॉस मराठीच्या घरात जाणार आहे. संकेत, म्हणजे तू घरात जाणार आहेस ही एक छानच गोष्ट आहे, तुझ्या फॅनसाठी तर आणखी आनंदाची गोष्ट आहे. तू हे का ठरवलंस, पण काय म्हणजे विचार इरादा काय होता? बिग बॉस मराठीचं घर तुला खुणावत होतं का? असं असू शकतं कारण जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने असतात तेव्हा ह्या गोष्टी घडतात. मी काही प्लॅन न करता माझ्या समोर एक संधी चालून आली आणि ती मी घेतली, असं आपण म्हणू शकतो सुटसुटीत. त्यांना तू बिग बॉस मटेरियल का वाटलं? असं मटेरियल दुसरीकडे कुठे आहे का? मला सांगा, हे मटेरियल आजपर्यंत बिग बॉसच्या शोवर कोणीही बघितलेलं नाही. सुपर्णाला विचारा. हो, ती पण हेच सांगेल की असं मटेरियल तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे डेफिनेटली त्यांनाही वाटणार की जर हे इतकं टॉप क्लास मटेरियल आहे तर ते आपल्या शोवर पाहिजे. तर असं सगळं जुळून आलेलं आहे आणि फायनली तू त्या घरात जातोयस. खरंच यासाठी तुझं आधी अभिनंदन आणि ऑल द व्हेरी बेस्ट. पण जायच्या आधी तू काय मनात ठरवलंयस, काय डोक्यात ठरवलंयस, काय स्ट्रॅटेजी? स्ट्रॅटेजीज तर आता इथे एक्सप्लेन करणं म्हणजे तसं काय जमणार नाही, बट डेफिनेटली जर आत घरामध्ये चाललो आहे तर तो जो गेम आहे त्या गेमची निष्ठा ठेवून खेळायचं मी ठरवलेलं आहे. मग त्याच्यासाठी कम वॉट मे. मग जर गेममध्ये पुढे जायचं असेल त्यासाठी जे काही करावं लागलं ते करायचं आपण. साम दाम दंड भेद, जो सामने आएगा उससे भिड़ जाएंगे और क्या. आणि या आधीचे सीझनही तू पाहिले होतेस आणि तेव्हा ती तुला इच्छा होती का बिग बॉसच्या घरात जायची, किंवा आधीही ऑफर आली होती का? नाही, हो, ऑफर म्हणजे बोलणी माझी नेहमीच झालेली आहे, पण अनफॉर्च्युनेटली मला असं खूप बिग बॉस नाही बघता आलं कारण तेव्हा मी स्वतःच शूट करायचो आणि खूप पळापळ असायची. हां, सिरियल्स तेव्हा मेजरली सिरियल तेव्हा सुरू असल्यामुळे मला तेव्हा नव्हतं जमलं करायला पण आणि बघायला पण. त्यामुळे पण थोडंफार मला अंदाज होता की बिग बॉस आहे, हे आहे. डेफिनेटली इट्स अ डिफरंट काइंड ऑफ शो आणि खूपच चॅलेंजिंग शो आहे. तर मग जिथे चॅलेंज तिथे आम्ही का नाही. क्या बात आहे. नाही, आणि अर्थात तू एक एंटरटेनर आहेस, त्यामुळे तू तिकडे जाऊन एंटरटेन करशील अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. आणि तिकडेही तुझे डान्स मूव्स किंवा सगळंच आम्हाला वेगवेगळं पाहायला मिळेल, म्हणजे बाकी एंटरटेनमेंट पण असेल. म्हणजे बाकी भांडणं तर असतीलच, पण एंटरटेनमेंटचा तडका सुद्धा स्ट्रॉंग असेल का? नक्की, डेफिनेटली आयुष्यात एंटरटेनमेंट शिवाय काहीच नाही असं मला पर्सनली वाटतं. ॲज यू करेक्टली सेड, आणि मला खरंच थँक्यू म्हणायचं दॅट यू सेड दॅट यू आर अन एंटरटेनर. येस, म्हणजे दो आय एम अन ॲक्टर, अ डान्सर, कोरिओग्राफर, बट ॲट फर्स्ट मी एक एंटरटेनर आहे. मी एंटरटेन करतो लोकांना, तर डेफिनेटली एंटरटेनमेंटचा तडका तिथे असेलच आणि तो असलाच पाहिजे कारण त्याशिवाय मजा नाही. अर्थातच. त्यामुळे ते तर असणार आहे. आणि आता जर आपण घरात जाऊया, घरातल्या लोकांकडे जाऊया, तर काय तुला सध्या कोण स्ट्रॉंग वाटतंय? आणि तू टोळीकडे जाणार आहेस का तू इंडिव्हिज्युअल खेळायचा विचार करणार आहेस? काय तुझ्या डोक्यात काही आहे? कळलं, आतमध्ये जाऊन टोळी आणि काटा एकत्र आले माझ्यामुळे. त्यामुळे तेही होऊ शकतं. एक नवीनच काहीतरी निर्माण होताना दिसतंय मला तिकडे. त्यामुळे त्याची संभावना मला जास्त वाटते. बट अगेन, सब्जेक्ट टू रियालिटी. त्यामुळे माझा तर प्लॅन असा आहे जो मी सांगितलं तुम्हाला, की सब साथ में खेलेंगे, एकत्र जाऊ पुढे, असा माझा प्लॅन आहे. म्हणजे सोलो खेळण्याचा आत्ता तरी विचार नाही का? कोणाची तरी टीम करशील असं वाटतंय? तो गेमच सोलो आहे, पण त्या सोलो गेममध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला टीम तर लागणारच आहे. म्हणून माझा प्लॅन आहे की दोन्ही एकत्र आलं तर काय, म्हणजे मी जस्ट एक विचार केला की हो, छान दिसतं मग ते काटा टोळी किंवा टोळी काटा. ओके, लेट्स सी. आणि अर्थात गेल्या गेल्या स्ट्रॉंग पण लोक खूप आहेत. तुझ्या दृष्टीने सध्या कोण स्ट्रॉंग तुला वाटतंय? आय थिंक जे लीडर्स आहेत त्या त्या गँग्सचे ते डेफिनेटली स्ट्रॉंग आहेत. विशाल आहे, राकेश इज देअर, प्राजक्ता आहे, स्ट्रॉंग प्लेअर, अंडर करंट प्लेअर, आणि तन्वी आहे एक. बाकी दोन तीन जे आजूबाजूचे प्लेयर्स आहे, आजूबाजू म्हणजे नॉट आजूबाजू, ज्यांचं नाव मी आत्ता घेतलं नाही, तसं म्हणजे जसं सागर कारंडे वगैरे, त्यांचाही गेम अजून पूर्णपणे कळला नाही की ते गेम खरंच खेळत आहे, नाही खेळते, किंवा ऑर दे आर जस्ट ब्लफिंग, ते नाही कळत. त्यामुळे ती 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 एक वेगळी स्केरी गोष्ट आहे की जर ॲक्च्युअल गेम तेच चालवत असतील तर काय. तर आपल्याला एपिसोडमध्ये काही लिमिटेड गोष्टी दिसतात, पण तिकडे गेल्यावर गोष्टी बदलणारच हे मला माहिती आहे. त्यामुळे पण हे जे मेन त्या टोळीचे लीडर्स वगैरे आहेत आणि त्यांच्याबरोबर जे सपोर्टर्स आहेत, हे 4-5 प्लेयर्स स्ट्रॉंग वाटतात मला. आणि आत्ता त्या घरात जे आहे त्याच्यातला कोण उगाचच आत्ता आहे, म्हणजे का तो आहे?
असं प्रश्न पडतात ना आपल्याला प्रेक्षक म्हणून सुद्धा. तसं तुला असं एखाद्या स्पर्धकाबद्दल प्रश्न आहे का की ही व्यक्ती का आहे या घरात अजून? असं कोण आहे? ह्या गोष्टी मी त्या व्यक्तीच्या तोंडावरच बोलेल. मला पाठीमागून बोलायला आवडत नाही. मी तोंडावर बोलेल, बाबा तू उगाचच का आहेस इथे किंवा तू का आहेस ग इथे, हे मी तोंडावर बोलेल. मला असं बॅक बायटिंग बॅक बिचिंग मला आवडत नाही. ते गेल्या गेल्या होणार. दॅट कॅन बी अ सरप्राईज. ती वेळ कधी येते हेही आम्ही बघायला आतुर आहोत. आणि मी आता एक एक नावं घेते. त्या व्यक्तीबद्दल तुला इन जनरल काय वाटतं खेळ बघून, किंवा जर तू पर्सनली त्यांना आधीपासून ओळखत असशील तरीही तुला काय मत आहे त्यांच्याबद्दलचं, ते आपण एक जस्ट तेवढं तर विचारू शकते मी आज, राईट? तर पहिले व्यक्ती आहे विशाल. स्टड. विशाल स्टड आहे. म्हणजे तो दिसतो पण तसा, तो वागतो पण तसा, तो लहेजाच त्याने तसा ठेवलेला आहे सुरुवातीपासून. सो आय थिंक इज दिस स्टड ॲज ऑफ नाव, म्हणजे टिल द टाइम आय एंटर. आणि विशाल नंतर जे नाव येतं तेच रुचिता. ज्यूक बॉक्स ऐकलं की तुम्ही नाव? ज्यूक बॉक्स. सतत गाणी वाजत असतात ज्यूक बॉक्सवर. त्याचं ते मधुर संगीत सतत चालत राहिलं पाहिजे बॅकग्राऊंड. मधुर. मी नेहमी चांगलंच बोलतो, मी वाईट नाही बोलत कोणाबद्दल. आणि ते मधुर संगीत आहे, त्यामुळे ते त्याचं व्हेरी म्युझिकल ज्यूक बॉक्स. रुचिता. तन्वी कोल. तन्वी कोलते आय थिंक अ लिटल टू डेस्परेट बट ईगर टू विन. प्रभू शेळके. प्रभू शेळके. अहो दादा, त्याला साखर मिळाली का त्याला? अजून मला चेक करायला लागेल. कारण मी प्रभूचे माझ्या डोक्यात इन्स्टन्सेस म्हणजे तेवढेच आहे की ही वॉन्टेड शुगर, तर साखर द्या. तर मी फार असं माझं हे नसल्यामुळे कदाचित मी आत्ता काय बोलण्यात पॉईंट नाही प्रभूबद्दल. मला तेवढं एक्सपोजर नाही आहे प्रभूचं म्हणून. ओके. अनुश्री माने. अनुश्री माने. धडपड. खूप धडपड दिसते मला. आणि की जर तळ्यात मळ्यात असं गेम चालू दिसतं. हां. तर असं वाटतं मला बघून अनुश्रीकडे. सागर कारंडे. मी हे आधी पण बोललोय, पण मी हे परत बोलेन जरी रिपीट झालं तरी, की लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. तो आय थिंक काय ते दुखलं खुपलं काही डॉक्टर जर असेल तर सागर कारंडे तिथे आहेत. तर इन अ व्हेरी रिस्पेक्टेड वे आय एम सेईंग दॅट, की लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. द वे ही डज इट. आणि जसं प्रयत्न असतो शांततेत घेऊन, जरी स्वतःवर कोणी म्हणजे आक्षेप घेतला किंवा कोणी काय बोललं तरी ते जे मॅनेज करायची जी पद्धत आहे, आणि इन अ कॉमिक वे ऑफकोर्स, तर आय लाईक दॅट. राईट. राकेश बापट. आय गेस राकेशची सिरियल होती कुठली तर मला आठवत नाही, एजंट राघव का असं काहीतरी, आय डोंट रिमेंबर. पण असं ते मला असं डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी सारखा राकेश बापट वाटतो, की लुक्स तसे असतात, त्याचं त्याने अपिअरन्स पण तसा ठेवलेला आहे. अँड शार्प असं काहीतरी कटू चालू असतं ना, कंटिन्युअस कॅल्क्युलेशन्स. आणि ते कारस्थान नाही, कॅल्क्युलेशन्स म्हणू शकतो आपण. कारस्थानवाला नाही वाटत मला, पण असूही शकतो, आय डोंट नो. पण असं डिटेक्टिव्ह खुफिया येस. ओके. दीपाली सैयद. दीपाली सय्यद आय गेस शी इज द मोस्ट सिनियर मोस्ट पर्सन. आणि व्हेरी एक असं जी एल्डरली फिगर पाहिजे असेल, पण ॲक्च्युली एल्डरली नाही, आय फाइंड हर व्हेरी यंग. म्हणजे ती खूपच यंग आहे असं मला वाटतं, आणि आहेच ती. त्यामुळे कूल ब्रीज ऑफ फ्रेश एअर अशी मध्येच दीपाली सय्यद असं असते. सो आय लाईक दॅट कूल ब्रीज ऑफ फ्रेश एअर. खूप छान वर्णन आहे. आय एम शुअर त्यांना हे खूप आवडणार आहे जेव्हा हे तू त्यांना सांगशील. आणि प्राजक्ता. प्राजक्ता. आय थिंक वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट्स इन बिग बॉस. जे धैर्य लागतं बेसिकली आपल्याला, आणि जे पॅनिक न होता ऐकून घेणं, हा काय आहे, ओके असं का, बरं ठीक आहे, हो ओके ठीक आहे. पण रस्ता क्लिअर आहे, म्हणजे आम्हाला 5 मीटर दिसते तर कमीत कमी 15-16 मीटर तिला दिसतंय पुढचं, असं आपण कधी कधी म्हणू शकतो. ऑफकोर्स त्या सिच्युएशन्स चेंज होतात, बट वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट्स इन बिग बॉस. आणि गेल्यावर तुला कोणाशी मैत्री करायला आवडेल? म्हणजे असं मनापासून इच्छा असते की मला ही व्यक्ती एक आवडते किंवा मला हिच्याशी मैत्री करायला आवडेल, असं कोणी आहे? आपण राखीचं नाव नाही घेतलं ना? राखी तर म्हणजे हो, मग राखीची फ्रेंडशिप करायला आवडेल ना, कारण मी कधी भेटलोच नाही, वी हॅव नेव्हर मेट. ऑफकोर्स राखीबद्दल तुला काय वाटतं? हो, तर मग तिच्याशी फ्रेंडशिप करायचा प्रयत्न करेन मी. आता राखी बिंग राखी, आय डोंट नो व्हॉट्स गोना हॅपन, पण मग जर ती अनप्रेडिक्टेबल आहे.
प्रचंड अनप्रिडिक्टेबल आणि तिची एक वेगळी नॅचरल फ्लेअर आहे, ती त्याच्यातच असते अँड शी स्टँड्स हर ग्राउंड. त्यामुळे डेफिनेटली अशा व्यक्तीशी फ्रेंडशिप करायला आवडेलच. तर मी कधीच नाही केलेली आहे. राखीला मी कधी भेटलंच नाही, तर मग राखी. ओके. आणि जर तू किती तापट आहेस हा प्रश्न मला असा विचारायचा आहे की 1 ते 10 मध्ये, म्हणजे 10 इज खूप तापट आणि मग कमी 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 कमी, तर तुझं काय कोशंट आहे? मी नाहीच, म्हणजे मी कधी असा लवकर आणि जास्त असा बस्ट आउट झालेलोच नाही, कारण तशी वेळ कदाचित आलेलीच नाही आहे. त्यामुळे ती साईड अजून मी पूर्ण कॅमेरा बंद झाला वाटतं. ती साईड मी अरे अच्छा, बंद झाला. एक्सप्लोअर केलेलीच नाही आहे. अरे अरे, सॉरी सॉरी. पण आता मी ती करणार आहे. नाही, जोक्स अपार्ट, पण मला असं वाटतं तिकडे गेल्यावर तुझी परीक्षा खूप मोठी असणार आहे. डेफिनेटली माझी परीक्षा खूप मोठी असणार आहे आणि आय थिंक मला कुठेतरी प्रिपेअर करून जाणंच आहे त्यासाठी. डेफिनेटली राग प्रत्येकाला येतो, तो आता कंट्रोल करून ठेवायचा की त्याला बाहेर वाहू द्यायचं, तो स्वतःवर आहे, माझ्यावर आहे पर्सनली. तर हो, त्या बाबतीत मी पण अनप्रिडिक्टेबल आहे आणि मला राग आल्यावर येतो राग. तो कसा कुठल्या पॉईंटला जातो ते आय गेस मलाही आत गेल्यावरच कळेल, कारण तितका राग तर आजपर्यंत मला नाही आला किंवा कोणी तेवढा त्रास दिलाच नाही किंवा तेवढं नाही झालेलं आहे. त्यामुळे ते आत गेल्यावर कळेल. पण हो, ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 आय एम समवेअर बिटवीन 6 to 10. येस. 6-7 हा सध्या डेटिंगच्या आयुष्यातही बरंच गाजणारा नंबर आहे. पण बघूया कुठे काय वर्क होणार आहे. आणि अजून एक मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुला कुठला ट्रॉमा आहे का, किंवा कोणाला असं ते आता स्विमिंग पूल किंवा काय भांडी घासणं किंवा काय टॉयलेट साफ करणं किंवा काही, म्हणजे किंवा जेवण बनवणं, यातलं काही तुला नाही करायचं आहे असं काय आहे? नाही, म्हणजे असं कोणी मुद्दाम खोड काढून केलं तर मग कदाचित मला नसेल करायचं. नाही तर मी लहानपणापासून सगळी कामं करत आलेलो आहे आणि दॅट्स जस्ट अ पार्ट ऑफ ड्युटी फॉर मी, किंवा डेली चोर्स आपण जे म्हणतो की हे हे काम आहे, हे करायचं असतं, हे संपवायचं असतं 10-15 मिनिटात, तेच आहे. कोणी असं त्याला असं करून करत तर मला नाही वाटत मी करेल मग. आणि अर्थात घरात गेल्यावर आता तू किती दिवस तिकडे राहशील ते एक वेगळी गोष्ट, पण नाही, मी सुपर्णाचं काय म्हणणं आहे? 3 दिवस. आणि सुपर्णा मिस करेल तुला का तू जास्त तिला मिस करशील? डेफिनेटली आम्ही दोघं एकमेकांना मिस करू, कारण लग्नानंतर आम्ही लांब असे राहिलेलोच नाही आहोत. तर वी हॅव ऑलवेज बीन टुगेदर डे इन डे आउट. फार फार तर आधी सुद्धा एकत्रच राहिलाय. त्यामुळे आम्ही वेगळे राहण्यासाठी बनलेलोच नाही आहोत. नक्की दोघं मिस करणार आहात तुम्ही, म्हणजे 100%. तिचं काय म्हणणं आहे? काय तू काय 3 दिवसच राहशील असं का म्हणणं आहे? ती कदाचित आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त मला ओळखते, म्हणून जेव्हा मी तिला म्हटलं की असं असं आहे, आणि मग जेव्हा मी एक एपिसोड बघत होतो रिसेंट, खूप रिसेंट नाही म्हणजे मधला एक एपिसोड बघत होतो, तेव्हा मी म्हटलं अरे हे काय चालू, मी असं पटकन रिॲक्ट झालो, मी हेडफोन्स घातलेले, अरे हे काय, अरे असं कोणी करतं, असं मी एकटाच बोललो. आणि मग नंतर ती मागून आली की तू जर कधी गेलास 3 दिवस मॅक्स तुझ्यासाठी, म्हणे तिसऱ्या दिवशी मी तुला घरी बघते किंवा तेच लोक आम्हाला फोन करतील याला घेऊन जा इथून, हा काही करायला लागलेला आहे. त्यामुळे असं तिचं म्हणणं 3 दिवस, बट तिने हे पण सांगितलं की आता जातोच आहेस तर मग स्टेजवर. तिचं म्हणणं खोडून काढशील? हो, तिचं म्हणणं की मग आता जातोच आहेस तर मग शेवटचं जे स्टेज असतं फिनालेचं तिथपर्यंत जा, आणि मग आम्हालाही बघू दे, आम्हालाही येऊ दे, आम्हालाही एन्जॉय करू दे. पूर्ण प्रयत्न राहील. म्हणजे कोण जिंकेल असं वाटतं तुला, का तूच जिंकशील असं वाटतं? तिकडे समोर आरसा पण आहे. आरसा माझ्या मनात आहे. ऑफकोर्स जिंकणारच. ट्रॉफी जिंकण्याच्या दृष्टीने. हो, मी ट्रॉफी, मला जिंकायची इच्छा आहे खरं तर, म्हणजे व्हेरी फ्रँकली सेईंग माझी इच्छा आहे की मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी आणि मी त्या स्टेजवर उभं राहावं, आणि मग तिथून पुढे बाकीच्या गोष्टी मी रूट कराव्यात माझ्या. तर माझी इच्छा आहे की मी ट्रॉफी जिंकावी. आणि भाऊही भेटतील तुला भाऊच्या धक्क्यावर. मग काय रितेश देशमुख यांच्याबद्दल काय, म्हणजे तू फॅन आहेस त्यांचा किंवा काय वाटतं? डेफिनेटली ट्रॉफी तेच देतील ना, तर त्यामुळे त्यांना भेटणंच आहे. तर लुकिंग फॉरवर्ड फॉर भाऊचा धक्का. आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर भाऊचा धक्का, कारण येस कारण एक मेजर पार्ट भाऊचा धक्का पण आहे बिग बॉसमध्ये. इट्स नॉट ओनली दी कंटेस्टंट्स आणि ते जे आपण वीकडेजमध्ये एपिसोड्स बघतो त्याच्या आजूबाजूला पण जे घडतं मेजर पोर्शन इज भाऊचा धक्का. ते जे 2 दिवस येतात तिथे, म्हणजे जी खडेबोल जे सुनावले जातात किंवा ॲप्रिशिएट केलं जातं,
किंवा जे कन्व्हर्सेशन होतं त्याचा एक खूप मोठा हात आहे बिग बॉस बनण्यासाठी. त्यामुळे डेफिनेटली आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर भाऊचा धक्का आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन, त्यांच्याशी गप्पा. आणि मग बाकी जसे आता माझी इच्छा मी जाहीर केलेली आहे, बाकी तसं उसके हात में. बरं, आता जाता जाता तुझ्या फॅन्सना तुला काय सांगायचं? मी एवढंच सांगेन की प्रेम तुम्ही आजपर्यंत भरभरून दिलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून. हे माध्यम जरी टेलिव्हिजन असलं तरी हा शो वेगळा आहे, हा सेटअप वेगळा आहे, ही गोष्ट माझ्यासाठी वेगळी आहे. आणि डेफिनेटली तुम्ही मला त्या गोष्टीत एका वेगळ्या स्वरूपात कदाचित बघाल, ते मलाही माहीत नाही अजून. कितीही काय झालं तरी तुमचं प्रेम कमी होऊ देऊ नका. आज जे काय घडेल ते शेअर गेम असणार आहे, कारण इट्स अ रियालिटी शो, इट्स बिग बॉस. आणि बिग बॉसच्याच मनाने चालतो. आम्ही सगळे खेळवले जाणार आहोत. त्यामुळे तुमचं प्रेम तसंच राहू द्या आणि तुमचं प्रेम वोट्सच्या स्वरूपात माझ्यापर्यंत पोहोचू द्या. मी समजून जाईल तुम्ही बघताय मला आणि माझ्यावर प्रेम करताय. थँक्यू सो मच संकेत आणि ऑल द व्हेरी बेस्ट. कीप रॉकिंग.